नागपुर पुलिस की यशोधरा थाना टीम ने बड़ी कार्यवाही करते हुए वाहन चोरी के मामले का खुलासा किया है। पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर उसके कब्जे से चोरी की बाइक, एक देसी पिस्टल, जिंदा कारतूस, चाकू और वारदात में इस्तेमाल की गई अन्य सामग्री बरामद की गई है। जब्त किए गए सामान की कुल कीमत करीब 1,04,000 रुपए बताई जा रही है। पुलिस के अनुसार यशोधरा नगर थाना क्षेत्र से चोरी हुई दोपहिया वाहन की जांच के दौरान गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने एक संदिग्ध युवक को हिरासत में ले लिया। पूछताछ में आरोपी ने वाहन चोरी की वारदात कबूल कर ली। तलाशी के दौरान आरोपी के कब्जे से एक देसी पिस्टल, एक जिंदा कारतूस, एक चाकू, चोरी की मोटरसाइकिल तथा अन्य सामान बरामद हुआ है। पुलिस ने इन सभी वस्तुओं को जब्त कर आरोपी के खिलाफ वाहन चोरी के साथ साथ आर्म्स एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है। प्रारंभिक जांच में पुलिस ये भी पता लगा रही है कि आरोपी का संबंध अन्य वाहन चोरी की घटनाओं से तो नहीं है और मामले में पुलिस आगे की जांच कर रही है। यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एका व्यक्तीला काही हत्यारांसह अटक केली आहे। कोण आरोपी आहे, कुठे मिळाला, कशा माहिती मिळाला, काय करत होता? पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे दाखल अपराध 389/2026 कलम 109(1), 189(2), 189(4), 190(B) सह कलम 3(1) यातील मधला पाहिजे आरोपी शानू उर्फ गोलू मनोज वैद्य हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। काल रात्री आमचे तपास पथकाचे PSI आनंद पाटील, राहुल बोंद्रे आणि क्षितेश चौरसिया हे जे रात्रगस पेट्रोलिंग करत असताना त्यांना वीड भट्टा चौक ते ऑटोमॅटिक चौक दरम्यान असलेले एजिस गॅस एजन्सी जवळ एक इसम मोटर बाईकवर संशयितरित्या दिसला। त्याला त्यांनी जाऊन चेक केला असता तो पळून जाऊ लागला असता। त्याला आमच्या तपास पथकांनी त्यांच्याजवळ असलेल्या टू व्हीलरने जागीच पकडून त्याला पकडले। त्याला त्याचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्याचं नाव सांगितलं, शानू उर्फ गोलू मनोज वैद्य, राहणार आनंदनगर, क्वार्टर्स PSI यशोधरा। त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या अंग झडतीमध्ये एक गावठी पिस्टल काळ्या रंगाची, एक धारदार स्टीलचा चाकू आणि एक पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा आणि एक विवो कंपनीचा मोबाईल असा 1,04,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरचा आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। त्याला काल शिताफीतीने पकडले। सदरची कामगिरी आमचे पोलीस उपायुक्त श्री नित्यानंद झा, परिमंडळ 5 सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओवाळ साहेब यांच्या मार्गदर्शनात आनंद पाटील, पोलीस हवालदार राहुल बोंद्रे, पोलीस अंमलदार संदीप वानखेडे, पोलीस अंमलदार भूषण येरावर, मनीष झरकर, पोलीस अंमलदार क्षितेश चौरसिया आदींनी पार पाडली। तसेच परिमंडळ 5 चे पोलीस आशिष पिपराटे व प्रवीण युवनाथे यांनी याच्यामध्ये मदत केली आहे। सदर आरोपीला अटक केली असून सदर गुन्ह्यामध्ये मोक्का सुद्धा लागलेला आहे आणि आज रोजी माननीय SCP साहेब याच्या मोक्क्यामध्ये PCR घेणार आहेत। तर जो आरोपी आहे केव्हा त्या घटनेला म्हणजे त्याने केव्हा ही घटना घडली होती, काय कारणास्तव ती घटना घडली होती काय नाही? सदरची घटना ही 16/5/2026 रोजी घडली होती। त्याच्यामध्ये जो येतो तो आरोपी आणि त्याच्या काही साथीदारांनी रिगल सिनेमाच्या मागे असलेल्या आनंद ग्राउंड येथे एका व्यक्तीस बेरहमीने मारहाण करून तिथे त्याला मावजरने जीव मारण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यावरून सदरचा गुन्हा दाखल होता आणि तेव्हापासून आरोपी हा फरार होता।